नमस्कार. माता हिंगलाज टीव्ही न्यूज बातमीपत्रात आपलं स्वागत. सुरुवातीला जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी. महिलेचा मृतदेह मातीत पुरलेला आढळल्याने धुळे गरताड परिसरात खळबळ. शेतकरी विरोधी धोरणामुळे धुळ्यात सत्याग्रहासह धोरणाला विरोध. अग्रसेन पतपेढीच्या इमारतीचा 1.5 कोटींमध्ये झाला लिलाव. पाणसेमल येथील कवाड यात्रेची मालपूर येथे सांगता. आयुर्विमा क्षेत्रात नावारूपाला आलेले राजेंद्र बंब यांच्या वाढदिवसानिमित्त भजन संध्या कार्यक्रम संपन्न. धुळे नगाव बारी ते देवपूर बस स्थानकापर्यंतचा रस्ता कामाचे आमदार शहांच्या हस्ते उद्घाटन. ब्रह्ममूर्ती दामोदरजी महाराज यांच्या वैकुंठ गमन पर्व काळानिमित्त ऐचाळे गावात अन्नदान. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी व लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांना धुळ्यात अभिवादन. डोंगराळे येथील जैतोबा महाराज यात्रोत्सव मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत संपन्न. कोजागिरी पौर्णिमेनिमित्त धुळ्यातील संतोषी माता मंदिरात आरती. आणि धुळ्यात काजळ तथा मोरपंखी काव्यसंग्रहाचे प्रकाशन. कोजागिरी पौर्णिमेनिमित्त श्री हिंगलाज माता मंदिर येथे कुंकुमार्चन कार्यक्रम संपन्न. पाहूया बातमीपत्र विस्ताराने. धुळे शहरानजीक असलेल्या गरताड बारीच्या घाटाजवळ गोल टेकडीच्या पायथ्याशी असलेल्या एका विवाहित महिलेचा संशयास्पद मृतदेह मातीत पुरलेल्या अवस्थेत आढळून आला. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच मोहाडी पोलिसांसह फॉरेन्सिकचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झालेत. अंदाजे 25 ते 30 वयोगटातील महिलेचा मृतदेह असून तिच्या गळ्यात मंगळसूत्र पोलिसांना मिळून आलंय. सुरत नागपूर महामार्गावरील गरताड गावाच्या घाटाच्या पायथ्याशी शनिवारी पुरलेल्या अवस्थेत महिलेचा मृतदेह आढळून आला. या मृतदेहाची उकल गुरे चारणाऱ्या लोकांना मातीत पुरलेला महिलेचा पंजा दिसला. त्यांनी गरताड गावातील पोलीस पाटील यांना घटनेची माहिती दिली व पोलीस पाटील यांनी मोहाडी पोलीस ठाण्याशी तात्काळ संपर्क करून या संदर्भाची माहिती दिली व मोहाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक संगीता राऊत यांनी पथकासह घटनास्थळी दाखल झालेत. यानंतर फॉरेन्सिकचे कर्मचारीसह अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाडवी, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत घटनास्थळी रवाना झालेत व मातीत पुरलेला मृतदेह बाहेर काढून फॉरेन्सिकच्या कर्मचाऱ्यांनी मृतदेहाचे नमुने घेतले व महिलेच्या गळ्यात पोलिसांना मंगळसूत्र मिळून आले. त्यानंतर महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविण्यात आला. केंद्र शासनाने शेतकऱ्यांच्या विरोधात जो कृषी कायदा केला आहे त्याला विरोध दर्शविण्यासाठी जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे धुळ्यातील महात्मा गांधी पुतळ्या शेजारी सत्याग्रह करून केंद्र शासनाच्या विरोधी धोरणाला विरोध करण्यात आला आहे. दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा हुतात्मा दिन तसेच लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीचं औचित्य साधत आज राज्यभरात किसान अधिकार दिवस पाळला गेला व या कायद्याविरोधात सत्याग्रह करण्यात आला. त्या पार्श्वभूमीवर केंद्रातील भारतीय जनता पक्षाने लादलेल्या शेतकऱ्यांच्या विरोधातील कृषी कायदा धोरणाविरोधात धुळ्यात जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे सत्याग्रह करून विरोध दर्शविण्यात आला. यावेळी धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील, जिल्हाध्यक्ष श्यामकांत सणेर, धुळे शहर काँग्रेस अध्यक्ष युवराज करंकाळ, डॉ दरबारसिंग गिरासे, इंटकचे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र सिसोदे, प्रकाश पाटील, श्रीमती गायत्रीताई जयस्वाल, संजय बैसाणे, भिवसन अहिरे आदी सर्वच पदाधिकारी उपस्थित होते. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आदरणीय सोनियाजी गांधी आणि आदरणीय नेते राहुलजी गांधी यांच्या आदेशानुसार आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये किसान दिवस म्हणून आज आम्ही केंद्रातल्या कृषी कायद्याच्या विरोधामध्ये सत्याग्रह करून हा दिवस साजरा करणार आहोत. आज आम्ही आदरणीय कैलासवासी माजी पंतप्रधान इंदिराजी गांधी आणि आदरणीय लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांना आज अभिवादन केलेलं आहे आणि खास करून केंद्र सरकारला ह्या दिवशी आम्ही विनंती करतो की त्यांनी तात्काळ हे जे कृषी कायदे या देशावर लादलेले आहेत ते कृषी कायदे तात्काळ मागे घ्यावेत
अनेक विधायक मार्गाने एक सत्याग्रह भूमिकेने आज आम्ही त्यांच्याकडे ही धुळे जिल्हा काँग्रेसच्या वतीने, धुळे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने, शेतकऱ्यांच्या वतीने ही आज विनम्रतेची प्रार्थना करीत आहोत। मागील 20 वर्षांपासून दोंडाईचा शहरात नावारूपाला आलेल्या श्री अग्रसेन पतसंस्थेने अल्पावधीतच जादा व्याजाचे आमिष दाखवित ठेवी स्वीकारल्या, व्याज न देता ठेवीदारांचे भविष्य मोडकळीस आणले। त्याचा पतपेढीचा इमारतीचा 1,41,40,00,000 रुपयाला इमारत विक्री जाहीर केली आहे। गेली 20 ते 20 वर्षांपूर्वी धुळ्यात मुख्य शाखा असलेल्या अग्रसेन पतसंस्थेची दोंडाईचा येथे शाखा सुरू केली। ठराविक आर्थिक व्यवसायात बलाढ्य असलेल्या काही लोकांना हाताशी घेत लोकांची दैनंदिन गरजा व आर्थिक आवक लक्षात घेऊन गावातच भाड्याच्या जागेवर शाखा सुरू केली। त्यावेळी बँकेत आलेल्या प्रत्येक ग्राहकाला इतर बँकेपेक्षा आपली बँक कसे जास्तीचे व्याज देत आहे अशी भुरळ घालण्यात आली। त्यात गावातच इमारत घेतल्याने पतसंस्थेवर लोकांचा विश्वास अधिकच दृढ झाला। आपली जमापुंजी लोकांनी यात विश्वासाने ठेवली, मात्र संस्था दिवाळखोर झाल्याने ग्राहक तोंडघशी पडलेत। या लिलाव प्रक्रियेत मोजक्या 12 जणांनी सहभाग नोंदविला। त्यात 1,41,40,00,000ची सर्वाधिक बोली बलराज हरेश कुकरेजा यांनी लावली। ही इमारत त्यांच्या स्वाधीन करण्यात आली। यावेळी अप्पर तहसीलदार सुदाम महाजन उपस्थित होते। शिंदखेडा जिल्हा धुळे येथील माझ्या उजव्या बाजूला जी इमारत आहे ती श्री अग्रसेन सहकारी पतसंस्था मर्यादित शाखा दोंडाईच्या संस्थेच्या प्रॉपर्टीच्या सिटी सर्वे क्रमांक आहे 721। याचे क्षेत्र आहे 288.2 चौरस मीटर। वरच्या मजला, तळ मजला यासहित या मिळकतीचा जाहीर लिलाव आज आपण आयोजित केलेला आहे। यासाठी पुरेशी प्रसिद्धी देण्यात आलेली आहे। म्हणजे 76 लाख आपण पूर्ण करू आणि नंतर मग 1-1 लाखाच्या फरकाने बोली बोलली जातील। प्रतिवर्षाप्रमाणे निघणाऱ्या पानसेमल येथील सप्तशृंगी मातेच्या कवाड यात्रेची मालपूर येथील आदेश आश्रमात सांगता झाली। त्या पार्श्वभूमीवर मालपूरकरांनी कवाड यात्रेत सहभागी झालेल्या भक्तगणांना आरती ओवाळून त्यांना महाप्रसादाचे वाटप केले। मध्य प्रदेश येथील पानसेमल गावातील कावडधारी भक्तगण दरवर्षी नाशिक येथील सप्तशृंगी गडापर्यंत कवाड यात्रा काढत असतात। मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर श्री सप्तशृंगी देवी गडावर गर्दीच्या स्वरूपावर बंदी घातली आहे। त्या पार्श्वभूमीवर पानसेमल गावातील भक्तगणांनी सदर कवाड यात्रा सप्तशृंगी गडावर न नेता यंदा शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथील आदेश आश्रमापर्यंत नेत कवाड यात्रेची सांगता केली। त्यापूर्वी मालपूरकरांनी कवाडधारी भक्तगणांची आरती करून त्यांना आदेश आश्रमापर्यंत नेत त्यांचे स्वागत केले। त्यांनी उपस्थित भक्तगणांना महाप्रसादाचे वाटप केले। यावेळी मालपूर गावातील भाविक उपस्थित होते। लॉकडाऊन काळात गरजवंतांना मदतीचा हात देणारे तथा पोलीस प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून जीवाची पर्वा न करता झटणारे व LIC क्षेत्रात नावारूपाला आलेले व्यक्तिमत्व जुने धुळ्यातील श्री राजेंद्र बंब यांच्या वाढदिवसानिमित्त तथा त्यांच्या मातोश्रींनी कोरोनावर विजय मिळवल्याने राजेंद्र बंब यांनी आपल्या घरी रामदेव बाबारी भजनी मंडळातर्फे भजन संध्याचा कार्यक्रम आयोजित केला होता। जिंदगी के साथ और जिंदगी के बाद भी हे ब्रीद वाक्य घेऊन LICच्या माध्यमातून धुळे जिल्ह्याचे नाव सातासमुद्रापार घेऊन गेलेले राजेंद्र बंब हे नाव आयुर्विमा क्षेत्रात दुसऱ्याच्या जीवनाची काळजी घेणारे नाव म्हणून माहीत आहे। अनेक वेळा विमा क्षेत्रात कोट्याधीश झालेले राजेंद्र बंब मनानेही श्रीमंत आहेत।
हे लॉकडाऊनच्या काळात भुकेलेल्यांचे अश्रू पुसून त्यांची पोटाची खळगी आणि तहानलेल्यांना पाणी पाजून दाखविलं आहे। त्यात संपूर्ण जग बिकट परिस्थितीत जीवन जगत असताना जिंदगी के साथ भी और जिंदगी के बाद भी हा वसा घेणाऱ्या राजेंद्र बंब यांनी स्थलांतरित मजुरांना राष्ट्रीय महामार्गावर जेवण देऊन त्यांची भूक भागवली, असा त्यांचा कार्याचा उजाळा सर्वत्र बघायला मिळतोय। त्या पार्श्वभूमीवर त्यांच्या वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांनी तथा सर्वसामान्य जनतेने शुभेच्छा दिल्यात। त्यात त्यांच्या मातोश्रींनी कोरोना आजारावर मात केल्याने त्यांचाही कोरोना योद्धा म्हणून यावेळी सत्कार करण्यात आला व भगवान रामदेव बाबारी यांची आरती करून भजन संध्याला सुरुवात करण्यात आली होती। जल उन्होंने किया है ये कोरोना जल्द से जल्द उनके माताजी भी जो धार्मिक वृत्ति को देखते हुए ईश्वर ने ये बीमारी से बाहर इष्ट देवता कारण की तुम्ही जे ज्यावेळेस होतं त्यावेळेस तिथं ऍडमिट होतो, कोरोना काय असतो हा आम्ही अनुभवलेला आहे। ज्यांचे वय झालेले आता याशी बसलेले ते सुद्धा होत नाही। आज आपल्या धुळ्याचे वैभव राजू वंब अतिशय हालाकीच्या परिस्थितीमधून आज प्रगती पथावर आले। तुमच्यामुळे आमच्या जुन्या धुळ्याची ओळख येते। कारगिल शहरातला प्रत्येक प्रतिष्ठित माणूस, प्रत्येक व्यक्ती जिल्ह्यातला असेल, नाशिकचा असेल, आता टाकियाजी आलेले आहेत, प्रत्येक जण आल्यानंतर राजूबंब कुठं असतात, कुठं राहतात हे काय आमच्या मशिदीच्या चौकाजवळ विचारलं जातं। आता मी नगरसेवक आहे, महापौर आहे, भरपूर मान्यवर राहतात, पण जास्त करून लोक तुमच्याकडे येतात।
हे बी आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. सर्वांवर जीव लावणारे, सर्वांवर प्रेम करणारे, धार्मिक कामात अतिशय या फॅमिलीचा सिंहाचा वाटा आहे. आमचे मोठे भाऊ, लहान भाऊ आहेत, हे मधले सर्वात लहान आहे, 2 नंबर. हे भाऊ मोठे आहेत, वैर साहेब याला इकडे. अशा कोरोनाच्या याच्यात तुम्ही कार्यक्रम घेतला आणि सर्व मान्यवर इथं आलेले आहेत. मी काही जास्त बोलत नाही. आरोग्य चांगलं राहावं आणि प्रगती आपली चांगल्या प्रमाणे झालेली आहे. परंतु भविष्यात ज्या पद्धतीने तुमच्या नावाने जो डोळं केलं जातं तसं भविष्यात अजून आपलं नाव मोठं प्रभूचरणी प्रार्थना वाटायला महापौर यांना त्यांना शुभेच्छा देतो. जय. साजरा झाला. त्यांनी भरपूर लोकांना करोनामध्ये मदत केली, पोलीस लोकांना मदत केली, गरिबांना मदत केली, भरपूर ठिकाणी किराणा माल दिला, भरपूर हायवेला जाऊन त्यांनी भंडारा घेतले आणि करोना एवढा जास्त होता तरी त्यांनी न घाबरता लोकांना, गरजू लोकांना त्यांना जाऊन वस्तू वाटप केल्या. दुसरी गोष्ट, आमच्या आईला स्वतः करोना झालेला होता, पण वयाच्या 84 वर्षी सुद्धा 24 दिवस मुंबईमध्ये राहून सुद्धा करोना मात करून त्या व्यवस्थित झाल्या आणि आज पूर्ण कार्यक्रमामध्ये सहभाग झाल्या. तसेच राजेंद्र बंब हे प्रत्येक वेळी गरिबांना मदत करत असतात. आता 2 शहीद झाले. त्या शहीद लोकांना सुद्धा त्यांच्या घरी जाऊन 3-3 लाख रुपयाच्या पॉलिसी 20 वर्षापर्यंत न हप्ते भरतात स्वतः राजेंद्र बंब भरणार आहे. आणि अजून जर कोणी असे गरीब लोकांकडे असं असेल तर त्यांनी येऊन भेटावं. त्यांना आम्ही 100% मदत करू. राजेंद्र बंब यांच्याकडे नाही बी आले तरी ते स्वतःहून मदत करण्यास पुढे असतात, अग्रसर असतात. त्यामुळे ज्या लोकांना गरीब असो, कुणीही असो, मदत असो, देवी असो, देवता असो, जे बी काही कोणाला आर्थिक, सामाजिक काही बांधिलकी असेल ते राजेंद्र बंब हे नेहमी अडचणीमध्ये मदत करत असतात आणि मदत करत राहतील अशी मी आशा. धुळ्यातील नगावबारी ते देवपूर बस स्थानक पर्यंतचा रस्ता कामाचे उद्घाटन आज शहराच्या विद्यमान आमदार डॉक्टर फारुख शाह यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. अर्थसंकल्पीय तरतूद अंतर्गत धुळे शहरात 4 कोटी रुपये अंतर्गत शहरात रस्त्यांची कामे केली जात आहेत. त्यातील नगावबारी ते देवपूर बस स्थानक पर्यंतच्या रस्त्याच्या कामास सुरुवात करण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर आज आमदार डॉक्टर फारुख शाह यांच्या हस्ते आज या रस्ता कामाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी बांधकाम विभाग अधिकारी एजाज शेख, ए.बी. पाटील, ठेकेदार अभिनय गीते, निलेश काटे आदी उपस्थित होते. ब्रह्ममूर्ती दामोदरजी महाराज खेडगावकर यांच्या वैकुंठगमन पर्व काळानिमित्त साक्री तालुक्यातील ऐचाळे येथे भव्य अन्नदानाचे आयोजन करण्यात आले होते. या अन्नदानाचा सर्व जाती धर्मातील भाविकांनी लाभ घेतला. वैकुंठवासी ब्रह्ममूर्ती श्री दामोदरजी महाराज खेडगावकर नाशिक यांच्या वैकुंठगमन पर्व काळानिमित्ताने धुळे तालुक्यासह साक्री आदी तालुक्यातील गावांमधील त्यांच्या भाविकांतर्फे दशक्रिया विधीसह अन्नदानाचा कार्यक्रम संपन्न झाला. साक्री तालुक्यातील ऐचाळे येथेही अन्नदानाचा कार्यक्रम संपन्न झाला. त्यांच्या या वैकुंठगमन पर्व काळानिमित्त गावात भजन कीर्तनाचा कार्यक्रमही संपन्न झाल्याचे सांगण्यात आले. वैकुंठवासी प्रातस्मरणीय ब्रह्ममूर्ती गुरुवर्य दामोदरजी बाबा यांच्या वैकुंठगमन प्रयाण काळानिमित्ताने संपूर्ण महाराष्ट्र राज्यात आणि विशेष करून खानदेश परिसरात जवळजवळ 17-18 मंदिरं बाबांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामस्थांच्या सहकार्याने बांधण्यात आलेली आहे आणि संपूर्ण भारतात जवळजवळ 365 मंदिरं बाबांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात मंदिरांचा संकल्प पूर्ण केलेला होता. त्यांच्या वृद्धापकाळाने त्यांचं वैकुंठगमन झालेलं आहे. आता सुद्धा श्री ब्रह्ममूर्ती गुरुवर्य दामोदरजी बाबा पाचोरे आश्रम, त्र्यंबकेश्वर आश्रम आणि खास करून खानदेशात बडसाणे, ऐचाळे, गोटाणे, हट्टी, कोपरे या संपूर्ण 17-18 खेड्यांमध्ये त्यांच्या प्रयाण काळानिमित्ताने अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि त्या कीर्तनाच्या माध्यमातून बाबांची जनजागृती काय होती, ज्या जगाच्या कल्याणात संतांच्या विमुक्ती
आयुष्य संपूर्ण जनतेसाठी वाहिलेलं आहे. भारताच्या माजी पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त आज धुळे जिल्हा काँग्रेस पक्षाच्या वतीने शहरातील काँग्रेस भवन येथे त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आलं. शहरातील काँग्रेस भवन येथे आयोजित अभिवादन कार्यक्रमाप्रसंगी जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर, शहराध्यक्ष युवराज करंकाळ, भिवसन अहिरे, प्रमोद सिसोदे, राजेंद्र खैरनार, मुकुंदराव कोळवले, प्रकाश शर्मा, खलील अन्सारी, जावेद देशमुख, शकील शहा, दीपक पाटील, हरिभाऊ चौधरी, प्राध्यापक विलास पाटील, श्रीमती गायत्री जयस्वाल, संजय बैसाणे, प्रकाश पाटील, बेडसेताई आदी उपस्थित होते. तसेच लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त शहरातील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. प्रतिवर्षाप्रमाणे कोजागिरी पौर्णिमेनिमित्त साजरा होणारा मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथील श्री जैतोबा महाराज यात्रोत्सव यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. यावेळी धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली होती. सालाबादाप्रमाणे साजरा होणारा जैतोबा महाराज यात्रोत्सव अगदी मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत संपन्न झाला. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गर्दीवर निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यामुळे शासनातर्फे अशा यात्रा तथा सामाजिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर शासनाच्या आदेशाचे पालन करीत येथील ट्रस्टतर्फे साध्या पद्धतीने यात्रोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यावेळी मोजक्याच भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. यावेळी गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी व कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्तही तैनात होता. अधिक माहिती ट्रस्टी अध्यक्षांतर्फे देण्यात आली. तालुका मालेगाव, जिल्हा नाशिक या ठिकाणी मी आपल्यासमोर सांगू इच्छितो. मी जैतोबा महाराज विश्वस्त मंडळाचा अध्यक्ष, तसेच या ठिकाणी माझ्याजवळ बसलेले सचिव सुरेश धोंडू मजदे, मी सुरेश गंभीर मजदे, मी अध्यक्ष अशोक धोंडू मजदे, नंतर या ठिकाणी जवळच बसलेले आमचे विश्वस्त खजिनदार दयाराम जयराम मजदे, तसेच भगवान तोताराम मजदे सदस्य, बापू सुप्रू मजदे सदस्य, तसेच बापू पंडित मजदे सदस्य, दिलीप सुप्रू मजदे सदस्य, दत्तात्रय दामू मोहिते सहसचिव, दादाजी नको गांगोडे सदस्य, आनंदा विठ्ठल मजदे सदस्य, वामन वेलू आहिरे सदस्य आणि सगळ्या या ट्रस्टतर्फे मी या ठिकाणी अध्यक्ष या नात्याने सांगू इच्छितो की दरवर्षी कोजागिरी पौर्णिमेला या ठिकाणी डोंगराळे, तालुका मालेगाव, जिल्हा नाशिक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात एक आराध्य दैवत म्हणून हे खानदेश काय पूर्ण उत्तर महाराष्ट्रासह गुजरातहून, पुणे, मुंबईहून या ठिकाणी लाखोच्या संख्येने दरवर्षी या ठिकाणी भाविक दर्शनासाठी व नवस्फूर्तीसाठी येत असतात. जैतोबा महाराज आहे. जैतोबा महाराजांचा मूळ इतिहास पाहिला तर मूळ जैतोबा महाराज डोंगराळे गाव कसं मालेगावापासून 27 किलोमीटर अंतरावर, तसं धुळ्यापासून 27 किलोमीटर अंतरावर मध्यवर्ती ठिकाणी बसलेले. पूर्वी असं घनदाट जंगल होतं. जैतोबा महाराजांच्या अनेक व्याख्या आहेत आणि अनेक दंतकथा पण आहेत, परंतु सत्यता खूप वेगळी आहे. मानव जातीसाठी झटणारा असा एकमेव देव आणि सर्व समाजाला मान्यता पावणारा. कारण आज आपण पाहिलं दरवर्षी यात्रेला भाविक येतात ते कुठल्याही एका धर्माचे किंवा एका पंथाचे नसतात. ते सर्व प्रकारचे मानवतावाद फक्त माणूस म्हणून ते येतात आणि माणुसकीची शिकवून इथून घेऊन जातात. असा महान संदेश जैतोबा महाराज देतो. जैतोबा महाराज आज आपल्यात नाही आहे, ही तिसऱ्या पिढीची गोष्ट आहे. परंतु जैतोबा महाराज जिथं त्यांची समाधी आहे ते अस्तित्व आज आपल्या समोर दिसतंय. समोर अंजनाचे झाड आहे. ते झाड पुरातन कालापासून असून त्या अंजनाच्या झाडाखाली त्यांची समाधी आहे आणि त्या समाधीमध्ये ते विराजमान झालेले. म्हणून हा जो परिसर आहे हा त्यांच्या पावित्र्याने अतिशय पवित्र झालेला असा परिसर आहे. म्हणून एक नवीन प्रेरणा घेऊन, एक नवीन मानवाला नवीन एक हात देऊन आणि एक सर्व
जाती धर्माच्या लोकांना एकत्र करणारा असा देव म्हणून ज्यांची ख्याती आहे असा जयतोबा महाराज आज त्यांची जर पाहिलं तर आज त्यांचा जन्मदिवस आहे. कोजागिरी पौर्णिमेनिमित्त धुळे शहरातील संतोषी माता मंदिरात आरतीसह पूजा करण्यात आली. कोरोनाचं संकट असल्यामुळे यंदा होणाऱ्या धार्मिक कार्यक्रमांवर बंदी घालत आरती व पूजेचा कार्यक्रम करण्यात आला. यावेळी श्री मरीमाता मंदिर ट्रस्टचे धुळेचे अध्यक्ष दिनेश गवळी, उपाध्यक्ष माणिक गवळी, सचिव भूषण गवळी, सहसचिव धोंडीबा गवळी, विश्वस्त बापू गवळी, संजय गवळी, ईश्वर गवळी, शिवाजी गवळी, श्रीमती राधाबाई गवळी आदी उपस्थित होते. मी भूषण गवळी, मरीमाता मंदिर ट्रस्ट तर्फे सालाबादाप्रमाणे दरवर्षी कोजागिरीचा हा प्रोग्राम मोठा उत्सवात होत असतो. पण यावर्षी कोरोनाचं संकट असल्या कारणाने साध्या पद्धतीने फक्त देवी मातेची पूजा अर्चा व मातेची सेवा हे आणि जो मान असतो त्याप्रमाणे मानाप्रमाणे पूजा पाठ करून सांगता होत आहे. आज खानदेश कन्या मयुरी थोरात व अक्षय कांबळे चेतस लिखित काजळ कथा संग्रह तसेच डॉक्टर पूजा मेश्राम मनोदिता लिखित मोर पंखिणी या काव्यसंग्रहाचे प्रकाशन सुप्रसिद्ध चित्रकार कवी प्रकाश होळकर यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. यावेळी कवी, कलाकार, श्रोतेगण उपस्थित होते. धुळे शहरातील नवयुवती मयुरी थोरात हिने नुकतेच नव्या जोमाने काजळ या कथा संग्रहाचे लिखाण केले असून प्रत्येक नागरिक, वाचकप्रेमी, कवी, श्रोत्यांच्या मनात ठसा उमटविणारी आहे. जवळजवळ 6 महिन्यापासून या काजळ पुस्तकाचे लिखाण चालू होते. तर या पुस्तिकेसाठी अनेक मान्यवरांचे मार्गदर्शन लाभलेले आहे. यात या सर्व गोष्टींना मयुरी थोरात हिच्या आई वडिलांचा मोलाचा वाटा आहे, ज्यांनी तिला या जगात संपूर्णपणे मोकळ्या वातावरणात वावरण्याचे स्वातंत्र्य दिले व त्यामुळेच आज मयुरी थोरात हिने एवढ्या मोठ्या कार्यास सुरुवात केली आहे व अतिशय कमी काळात श्रोते, नागरिक, कवी, लेखक यांच्या मनात ती रुजली व तिला एक व्यासपीठ सर्वांच्या सहकार्याने मिळाले व ती आज या काजळ या पुस्तकात तिने निसंकोचपणे अतिशय मन हेलावून देणाऱ्या घटना यात नमूद केल्या आहेत. त्यामुळे प्रत्येक नागरिक, श्रोतेगण, कवी, वाचकांनी एकदा अवश्य वाचावे असे आवाहन या पुस्तक प्रकाशन प्रसंगी मयुरी थोरात हिने केले आहे. या कार्यक्रमाप्रसंगी पुस्तक प्रकाशन सुप्रसिद्ध कलाकार कवी प्रकाश होळकर, डॉक्टर शशिकला पवार, डॉक्टर सदाशिव सूर्यवंशी, अखिल भारतीय मराठा महासंघ जिल्हाध्यक्ष जगनबापू ताकटे, संदीप सोनवणे, रमेश बोरसे, देवीदास नगराळे, पुस्तिकेचे लेखक अक्षय कांबळे, मयुरी थोरात, डॉक्टर पूजा मेश्राम आदी मान्यवर उपस्थित होते. सदर कार्यक्रमाप्रसंगी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन दत्तात्रय कल्याणकर सर यांनी केले तर कार्यक्रमाची प्रस्तावना श्रीमती पूनम बेडसे यांनी केली. कार्यक्रमाचा समारोप मयुरी थोरात हिने केला. यावेळी मोठ्या संख्येने श्रोतेगण, कवी, लेखक आणि वाचक उपस्थित होते. पण मला प्रत्यक्ष समोर पाहताना, माझ्या परिवाराने मला समोर पाहताना मला असं वाटतं की माझी ही पहिलीच वेळ आहे आणि माझे आई बाबा मला पहिल्यांदा सादरीकरण करताना बघतायत, म्हणून माझा आनंद हा गगनात मावेनासा झालाय. आणि त्या आनंदाच्या भरात जर माझ्या शब्दांची काही चुकामुक झाली असेल तर सांभाळून घ्या, पदरात घ्या. आता माझी सुरुवात आहे, सुरुवातीला चुका होणार आहेत, म्हणून तुम्ही मला सांभाळून इथपर्यंत आणलं त्याबद्दल तुमचे खरंच आभार. आणि काजळ कथा संग्रहाला जसा आज तुम्ही भरभरून प्रतिसाद दिला, अगदी तसाच भरभरून प्रतिसाद द्या, कारण तुमच्या प्रेमामुळे आमच्या काजळाचा कथा संग्रह खूप खूप बहरणार आहे. आणि संदीप सोनवणे सर, तुमचे खरंच खूप आभार, कारण तुम्ही नसतात तर आज माझ्या लिखाणाची सुरुवात मुळीच झाली नसती. त्याचबरोबर माझे आजोबा, ज्यांना माझा खूप अभिमान आहे, प्रत्येकदा म्हणजे कुठेही गेल्यानंतर माझ्याबद्दल खूप म्हणजे अभिमानानं सांगतात, बाबा तुमचं स्वप्न मी लवकरच पूर्ण करेल. माझं हे स्वप्न होतं काजळ कथा संग्रह आणि योगायोगानं माझी अक्षयची ओळख झाली आणि माझं पहिलं स्वप्न पूर्ण झालं. कथा संग्रह सगळ्यांच्या तत्त्वानं देताना मला खूप आनंद झाला. अशीच माझी संपूर्ण स्वप्न पूर्ण होत, फक्त सोबतीला तुमच्या सर्वांचे आशीर्वाद पाहिजे. तुमच्या सर्वांचे आशीर्वाद राहिले तर नक्कीच एक दिवस मी माझ्याकडून असलेल्या सर्व अपेक्षा पूर्ण करेल. तुर्तास इथेच थांबते. मला जसं प्रेम दिलं तसंच आमच्या काजळाला आणि आमच्या मोरपंखिनीलाही भरभरून प्रेम द्या, कारण आदर करणार आहे. कौन किसका हबीब होता है, कौन किसका रतीब होता है,
कौन किसका हबीब होता है, कौन किसका रतीब होता है, मिल जाते हैं हम सब वहाँ जहाँ हमारे अपनों का सम्मान होता है। समुद्र किनारी रंगीबिरंगी शिंपल्यांची रास असावी, त्यातला एक शिंपला आपण उचलावा, अलगदपणे उघडावा आणि त्यात निघावा एक सुंदर असा मोती। खरं तर आज एक नाही तर त्या एका शिंपल्यामध्ये 3 मोती निघालेले आहेत आणि तेच 3 मोती म्हणजेच खानदेशची कन्या मयुरी थोरात, विदर्भाची कन्या डॉक्टर पूजा मेश्राम तसेच अक्षय कांबळे चेतस सर। तर आजच्या या पुस्तकाची अर्थातच काजळ कथा संग्रह आणि मोरपंखिणी काव्यसंग्रहाची प्रस्तावना केलेली आहे ते म्हणजे डॉक्टर प्राध्यापक श्रीपाल सबनीस सरांनी। कोजागिरी पौर्णिमेचे औचित्य साधत यंदा धुळ्यातील भावसार दाम्पत्यातर्फे शहरातील नगावबारी परिसरातील श्री हिंगलाज माता मंदिर येथे कुंकुमार्चनासह पूजा आरती संपन्न झाली। यावेळी सर्वांवर निर्माण झालेलं कोरोनाचं संकट दूर हो हे साकडं देखील घालण्यात आलं। दरवर्षी हिंगलाज माता व ज्वालामाता मंदिर येथे कोजागिरी पौर्णिमेनिमित्त धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते। मात्र यंदा कोरोना या महामारीमुळे साध्या पद्धतीने उत्सव साजरा करून देवीचा जागर करण्यात आला। त्यात शासनाच्या नियमांचे पालन करण्यात आले। कोजागिरी पौर्णिमेनिमित्त कुंकुमार्चन हा कार्यक्रम घेण्यात आला। यात भावसार कुटुंबातील राजू भावसार व त्यांची सुविद्य पत्नी रुपाली भावसार यांच्यासह भावसार परिवारातील सदस्यांनी साखर, तूप, मध, दूध, गोमूत्र यांच्या सहाय्याने श्री हिंगलाज मातेची आंघोळ घातली। यावेळी देवीच्या गाण्यांवर 5 पावलीचं नृत्यही करण्यात आलंय। अगाध महिमा तुझी माऊली वारी संकटाला, अगाध महिमा तुझी माऊली वारी संकटाला। आई कृपा करी माझ्यावरी जागवी तोरात सारी, आई कृपा करी माझ्यावरी जागवी तोरात सारी। आज गोंधळाला गोंधळ मांडला भवानी, गोंधळाला ये गोंधळ मांडला गंगे, गोंधळाला ये मांडला भवानी, गोंधळाला ये गोंधळ मांडला गंगे, गोंधळाला गळ्यात घालून कवड्याची माळ, पायात बांधली चाळ, हातात परडी तुला गावडी वाजवी तो संबळ। ज्वाले तुला तूच जगन्मा क्या बात है, क्या बात है। वहिनी आता कुठे भाऊ, कुठे हा विजय भाऊ, हा रे भाऊ, गुरुजी गुरुजी गुरुजी। शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। महिलेचा मृतदेह मातीत पुरलेला आढळल्याने धुळे गरताड परिसरात खळबळ। शेतकरी विरोधी धोरणामुळे धुळ्यात सत्याग्रहासह धोरणाला विरोध। अग्रसेन पतपेढीच्या इमारतीचा 1.5 कोटींमध्ये झाला लिलाव। पाणसेमल येथील कवाड यात्रेची मालपूर येथे सांगता। आयुर्विमा क्षेत्रात नावारूपाला आलेले राजेंद्र बंब यांच्या वाढदिवसानिमित्त भजन संध्या कार्यक्रम संपन्न। धुळे नगावबारी ते देवपूर बस स्थानकापर्यंतचा रस्ता कामाचे आमदार शहांच्या हस्ते उद्घाटन। ब्रह्ममूर्ती दामोदरजी महाराज यांच्या वैकुंठ गमन पर्व काळानिमित्त ऐचाळे गावात अन्नदान।
माजी पंतप्रधान इंदिरा गांधी व लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांना धुळ्यात अभिवादन. डोंगराळ येथील जैतोबा महाराज यात्रोत्सव मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत संपन्न. कोजागिरी पौर्णिमेनिमित्त धुळ्यातील संतोषी माता मंदिरात आरती. आणि धुळ्यात काजळ तथा मोरपंखी काव्यसंग्रहाचे प्रकाशन. कोजागिरी पौर्णिमेनिमित्त श्री हिंगलाज माता मंदिर येथे कुंकुमार्चन कार्यक्रम संपन्न. याचबरोबर माता हिंगलाज टीव्ही न्यूजचं बातमीपत्र संपलं. भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार. जय हिंगलाज.